बस स्टॉप मराठी प्रेमकथा भाग 5. आधीच्या भागात. आजही माझ्या अंगावर दाट केस आहेत. मी 1-2 वर्षाचा असताना आईसोबत नदीवर गेलो होतो आणि खेळता खेळता नदीच्या पाण्यासोबत वाहून जाणार होतो तेव्हा जवळच कपडे धुणाऱ्या काही तरुणींनी मला वाहत जाताना पाहिलं आणि मला वाचवलं. त्यांचे माझ्यावर अनंत उपकारच आहेत. त्यामुळेच कदाचित मला पाण्याची भीती वाटत असावी. माझ्यानंतर माझ्या धाकट्या भावाचा अजयचा जन्म झाला. तो लहान असतानाच त्याला पोलिओची लागण झाली आणि तो कायमचा अपंग झाला. आमच्या आईचं आणि आमच्या आजीचं पटत नसल्याकारणाने बाबा आम्हा सर्वांना मुंबईला घेऊन आले. ते कायमचेच. त्यानंतरही मी पहिलीला असताना गावी राहायला गेलो होतो, पण एकाद महिन्यातच पुन्हा मुंबईला आलो होतो. त्यानंतर निदान मी तरी पूर्णपणे मुंबईकर झालो. त्यानंतर मी गावचा रस्ता विसरलो, तो कायमचाच. त्यानंतर माझ्या धाकट्या भावाचा महेशचा आणि धाकट्या बहिणीचा नीलमचा जन्म झाला. आमच्या बहिणीचा जन्म हा अपघात नव्हता, तर आमच्या घरात एकही मुलगी नव्हती आणि आमच्या बाबांना एक मुलगी हवी होती. मुलगा मुलगी भेद न मानण्याची परंपरा आमच्या घरात तेव्हाच सुरू झाली होती. आमच्या लहानपणी आमच्या बाबांकडे पैशांची काही कमी नव्हती, त्यामुळे आम्ही सर्व भावंडांनी खाजगी शाळेत प्रवेश घेतला होता. मी 7वीला गेलो आणि आमच्या कुटुंबाचे ग्रह फिरले. बाबांचा लिंबांचा व्यवसाय बंद झाला. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि त्यात भर म्हणून त्यांचे दारूचे व्यसन बळावले आणि आमच्या वाढत्या वयाबरोबरच्या वाढत्या गरजा. त्यानंतरच्या 4 वर्षात आम्ही जे भोगलं त्याला खरोखरच भोग म्हणता येईल. त्या 4 वर्षात आम्हा भावंडांना एकही नवीन पोशाख विकत घेता आला नाही. छोटी मोठी कामे करून आम्ही भावंडांनी आमच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याचा प्रयत्न केला. 1-1 किलो तांदूळ विकत आणून तो भात फक्त तिखट मसाला आणि मिठात मिसळून खाल्ला. भात असेल तर चपाती नाही, चपाती असेल तर भाजी नाही आणि भाजी असेल तर डाळ नाही. अशा परिस्थितीत 4 वर्षे काढली. पण कधीही पैशासाठी कोणाकडे हात पसरले नाहीत. आमच्या त्या परिस्थितीचा फायदा घेणारे, आमच्या त्या परिस्थितीमुळे आमचा अपमान करणारेही बरेच भेटले, पण माझा अपमान करणाऱ्या एकालाही मी माफ केलं नाही. कोणासमोर हात पसरणं आमच्या आईच्या आणि आमच्याही स्वभावात नव्हतं. आमचा जन्मच जणू लोकांना देण्यासाठी झाला होता. त्याचा प्रत्यय मला आजही येतो. माझ्याकडे काही नसतानाही माझ्याकडे काहीतरी मागण्यासाठी लोकांचे हात पसरलेलेच असतात. कधीही घराबाहेर न पडलेली माझी आई आमच्या कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी घराबाहेर पडली. एका कारखान्यात नोकरी करू लागली. त्यानंतर आम्हाला थोडं बळ मिळालं. त्यानंतर मीही शिक्षण अर्धवट सोडून नोकरीला राहिलो आणि आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारू लागली. नीलम आणि मनीषा जाणत्या होईपर्यंत आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदललेली होती. त्यामुळे आमच्या गरिबीची झळ त्यांना कधीच पोहोचली नाही. त्या 4 वर्षात मी माझ्या बाबांसोबत गाडीवर कांदे बटाटे नारळ विकले, भुर्जी पाव विकला, आणखी काय काय विकलं आता आठवतही नाही. त्यावेळी आमच्या शाळेतील कोणी पाहिलं तर काय वाटायचं हे मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. पण कालांतराने मी त्याचा स्वीकार केला आणि स्वतःला या सर्व गोष्टींना सामोरं जाण्यास सज्ज केलं. आज मला मळकटलेले कपडे घालून अख्खी मुंबई फिरायला सांगितली तरी मी फिरेन.
आज मी कितीही महागातले कपडे घातले तरी त्यांना जपण्यासाठी मी प्रयत्नशील नसतो. आजही मला हाताला लागतील ते कपडे मी अंगावर चढवतो. आपली आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून नोकरी करत असतानाही आमची आई आमच्यावर चांगले संस्कार करायला विसरली नाही. आमचे बाबा दारू प्यायचे, पण आमच्यासमोर कधीच प्यायचे नाहीत. आणि आम्हाला कधीच दारू विकतही आणायला सांगत नसत. त्यांचं व्यसन हे मानसिक त्रासातून बळावलं होतं. पुढे बाबांना कोणी महापुरुष भेटला की त्यांना साक्षात्कार झाला. त्यांनी दारू प्यायची सोडली. आईनेही माझ्या भावंडांच्या खाण्यापिण्याची होणारी आबाळ पाहून नोकरी सोडली. आणि काही वर्षातच मी माझ्या भावंडांच्या साथीने आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारली. मला अजयला पदवीधर करून त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. महेशने आपला मार्ग स्वतःच निवडला. त्याचा प्रवास पैशाच्या दिशेने योग्य प्रकारे सुरू होता. बाबा बऱ्यापैकी कमवू लागले होते. आता आमच्याकडे पैशाची कमी नव्हती. पण या सगळ्यात आमच्या कुटुंबातील लोकांचा एकमेकांशी मोकळा संवाद कधीच झालाच नव्हता. सारेच आपापल्या मार्गावर चालत होते. नीलमला ती शिकेल तेवढं शिकवण्याचं माझं स्वप्न होतं. पण ते स्वप्न तिने प्रेमविवाह करून धुळीला मिळवलं. मनीषाच्या बाबतीत केलेली चूक आम्ही नीलमच्या बाबतीत केली नाही. तिचं योग्य पद्धतीने धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. महेशचं आमच्याच नात्यातील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण होतं, म्हणून त्यांनाही मी लग्नाचा मार्ग मोकळा करून दिला. मला खरं म्हणजे लग्नात फारसा रसच नव्हता आणि आजही नाही. मी लग्न करत नसल्यामुळे लोक आपापल्या परीने विचार करीत असतात. उदाहरणार्थ, मी लग्न का करत नाही? माझ्या आयुष्यात मला आवडावी अशी मुलगी कधीच आली नाही का? मला लग्नच करायचं नाही का? नाही तर का नाही? मी शंड तर नाही ना? इथपर्यंतचे सारेच प्रश्न तूही मला विचारायला हवे होतेस. त्यावर प्रतिभा हसून म्हणाली, या सर्व प्रश्नांची उत्तरे मला तुझ्या साहित्यात मिळालीत. तू काहीही म्हणालास तरी सोनलला जे वाटत होतं त्यात तथ्य होतं. मला पूर्ण खात्री आहे तुझ्या प्रत्येक कथेतील नायिका कधी ना कधी तुझ्या आयुष्यात काही काळासाठी का होईना डोकावून गेलेली आहे. तिला देण्यासाठी तुझ्याकडे वेळ नव्हता म्हणून, अथवा त्यावेळी तिच्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आणखी काहीतरी तुला खुणावत होतं म्हणून असामान्य व्यक्ती होणं हे तुझं स्वप्न होतं. तुझा जन्मच त्यासाठी झाला आहे याची तुला खात्री होती. तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकलंस. तुझ्या कथेतील नायिकांनी नायकासमोर त्याचं प्रेम व्यक्त करताच नायकाने त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केल्याचं लिहून तू तुझ्या कथेचा शेवट केलास. पण वास्तवात तू मात्र त्या सर्वजणींचा अपेक्षाभंग केलास. त्यापैकी एकीचीही तुझ्यासमोर तिच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडण्याची हिंमत झाली नाही. तुझ्यात असं काय आहे ज्यामुळे लोक तुझ्याशी बोलताना घाबरतात? हे कोडं मला आजही उलगडत नाही. त्या सर्वजणींनी तुझ्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडून तुझ्यापासून कायमचं दूर जाण्यापेक्षा दुसरा जोडीदार निवडून कायम तुझ्या मनाजवळ राहण्याचा मार्ग स्वीकारला. कदाचित तू त्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं होतंस. त्यापैकी कोणाचाही गैरफायदा घेणं तुला शक्य होतं, पण तू तसं केलं नाहीस. उलट त्या सर्वजणींना निस्वार्थीपणे मदतच करत राहिलास. लग्न करून लोक फक्त शरीराने एकत्र येतात. तू त्यांच्याशी मनाने जोडला गेलेला होतास. तुझ्या काही दिवसांच्या सहवासाने तू मला हवासा वाटत असावास, तर तुझ्यासोबत कित्येक वर्षे घालवलेल्या मुली तुझ्या प्रेमात पडल्या नसत्या तर मला नवलच वाटलं असतं.
तुझा जन्म नक्की कोणत्या कार्यासाठी झालाय हे तुला माहीत आहे, म्हणून तू भरकटत नाहीस. आपल्या विचारांपासून विचलित होत नाहीस. तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास ते मी तुझ्या मित्राची बहीण आहे म्हणून, नाहीतर मी तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची शिडी आहे म्हणून. तू इतकी वर्ष त्या शिडीचा शोधात होतास. आता तुझा तो शोध संपलाय कदाचित. विजय गालात मंद स्मित करत तिच्यासह बागेच्या बाहेर पडला. एके दिवशी प्रतिभाला भेटायला येणार म्हणून विजय एकटाच त्याच्या कार्यालयात विचार करत बसला होता. विचार करता करता तो त्याच्या भूतकाळात डोकावू लागला. आपल्या खडतर आयुष्यातही आनंदाचे विनोदाचे क्षणही बरेच आले होते. आपलं आयुष्य अगदीच वाया गेलं असंही म्हणता येणार नाही. शाळेत विनीताला कबड्डी खेळताना पाहायला किती मजा यायची. सर्वांना वाटायचं माझा आणि तिचा 36चा आकडा आहे. कारण त्यावेळी आम्ही तिसरीत असताना कांबळेबाईंनी विनीताला मारल्यावर ती खूप रडली. पण शाळा सुटल्यानंतर जे झालं ते कोणालाच माहीत नव्हतं. त्या दिवशी शाळा सुटल्यावर विनीताच्या आणि माझ्या आईची भेट झाली. त्या दोघींची बऱ्यापैकी ओळख निघाल्यावर त्या दोघींनी आम्हा दोघांना पुन्हा न भांडण्याचा सल्ला दिला. तो आम्ही कायम पाळला. तिच्या मनात माझ्याविषयी काय होतं नव्हतं ते मला माहीत नाही, पण ती मला आवडायची. आज तिचं लग्न होऊन तिला 2 पोरं झाली, तरीही ती मला आवडते. तिची आठवण आजही मला उल्हासित करते. माझ्या आयुष्यातील ती पहिली मुलगी होती जिच्या मी प्रेमात पडलो होतो. तिच्यावर लिहिलेली माझी पहिलीच कविता एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाली आणि माझ्या कविता लिखाणाला सुरुवात झाली. माझ्या लिखाणाची सुरुवातच मी तिच्या नावाने केली होती असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्यातील लेखकाला तिने जन्माला घातला होता. एका वर्तमानपत्रात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तरुणांकडून आपल्या प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या कविता मागवल्या होत्या. तेव्हा मी पहिल्यांदा कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या कवितेच्या सुरुवातीला वर प्रिय विनीता असं लिहिलेलं होतं आणि शेवटी तुझा विजय. त्यामुळे ती कविता माझी होती हे तेव्हा कोणाच्याही लक्षात आले नाही. ती कविता ज्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती ते वर्तमानपत्र मी कोणालाच दाखवले नाही आणि त्याचं कात्रणही माझ्याकडे जपून ठेवले नाही. पुढे तीच कविता मी त्यात काही बदल करून माझ्या एका कविता संग्रहात प्रकाशितही केली. मी शाळेत असताना मी तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांचा मधोमध व्ही लिहित असे. सर्वांना वाटे तो व्ही फॉर विजय होता, पण तो व्ही फॉर विनीता असायचा. शाळा संपली आणि माझं तिच्यावरील प्रेमही संपलं. पुढे अपघाताने आम्ही भेटलो, पण तोपर्यंत माझ्या आणि तिच्या आयुष्यातही बरंच काही घडून गेलं होतं. मी शाळेत असताना जसा साधा भोळा होतो तसा राहिलो नव्हतो. त्यामुळे तेव्हा ती मला फक्त माझी एक चांगली मैत्रीण म्हणूनच आवडत होती. तेव्हाही माझ्या आजूबाजूला असंख्य फुलपाखरे उडत होती. विनीताच्या हुशारीबद्दल मला प्रचंड आदर होता. त्यामुळे आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या पूजा नावाच्या अत्यंत हुशार मुलीच्या मी प्रेमात पडलो. पूजा फक्त तिच्या नावातच होती. बाकी तिचं चालणं, बोलणं, हसणं, लाजणं सारंच मादक होतं. तिच्याकडून मला जरा जास्तीच्या अपेक्षा होत्या. मला वाटत होतं की ती तिच्या आयुष्यात एक असामान्य व्यक्ती होईल म्हणून. तिच्या भविष्याचं ओझं वाहत मी माझं तिच्यावरील प्रेम तिच्यासमोर व्यक्त करणं टाळत होतो. तिला देण्यासाठी मी एक प्रेमपत्रही लिहिलं होतं, पण आम्ही जन्मताच डरपोक मुलींच्या बाबतीत म्हणून शेपूट आत घेऊन गप्प बसलो आणि मग तेच प्रेमपत्र पुढे एका कथेत वापरलं. ती कथा एका दिवाळी अंकात प्रकाशित झाली. माझ्यातील कथालेखकाला जन्मास तिने घातला होता, तिच्याही नकळत.
त्या पूजाचा चेहरा पाहता यावा म्हणून आमच्या घरापासून 10-15 मिनिटावर असणाऱ्या विहिरीवर घरात पाण्याने भरलेले हंडे रिकामे करून मी ती भरायला घेऊन जायचो. घराजवळील जंगलात एका ओढ्यावर ती कपडे धुवायला जायची. म्हणून पावसाळ्यात दर रविवारी आम्हीही आमच्या घरातील चादरी धुवायला त्या ओढ्यावर घेऊन जायचो. त्या ओढ्यावर काही महिला अंघोळही करायच्या. त्यामुळे राम तेरी गंगा मैलीचा सीन आम्हाला समोर पाहायला मिळायचा. पण तो पाहण्यातही आम्हाला तेव्हा रस नव्हता. आम्हाला रस होता तो कपड्यांना साबण लावताना आपल्या चेहऱ्यावर येणारे केस हळूच हाताने वर केल्यावर दिसणारा तिचा गुलाबी चेहरा पाहण्यात. पूजाचा नुसता मधुर आवाज जरी कानावर पडला तरी माझं मन तेव्हा प्रसन्न व्हायचं. माझ्यासोबत तिच्यासाठी बरेच जण धावले, पण माझी यशस्वी होण्याची शक्यता जरा जास्त होती. पण मला तिच्याकडून जे अपेक्षित होतं त्या अपेक्षांना तिने पायदळी तुडवलं. मला तिला प्रसिद्ध झालेलं पाहायचं होतं, पण प्रसिद्धी कालांतराने आमच्याच पायाशी घुटमळू लागल्यावर मलाही प्रसिद्धीचा मोह टाळता आला नाही. आणि मग प्रसिद्धीची नशा चढू लागल्यावर पूजाच्या प्रेमाची नशा उतरली, ती कायमचीच. आमच्या गरिबीच्या काळात माझ्या प्रेमात पडली होती ती अनिशा. माझ्या घरापर्यंत पोहोचलेली ती माझी पहिली मैत्रीण होती. नाहीतर विनीताही माझ्या घरात कधीच आली नव्हती. अनिशा दिसायला अतिशय सुंदर, पूजापेक्षाही. आवाजही गोड, मनमिळावू आणि सतत आनंदी राहणारी तरुणी होती. मला माझी मैत्रीण म्हणून ती खूप आवडायची, आजही आवडते. मी एक सामान्य माणूस असतो तर तिच्याशी लग्नही केलं असतं, पण माझ्या ध्येयाच्या मार्गात ती अडचण ठरली असती याची मला खात्री होती. त्यामुळे मी लग्न, प्रेम आणि मैत्री यांची कधीच भेसळ होऊ दिली नाही. आज तिचं लग्न होऊन ती संसारात रमल्यानंतरही आमची मैत्री कायम आहे. या दरम्यानच कुठेतरी मी माझ्या कथेतील नायिका सुषमाच्या प्रेमात पडलो. सुषमा एक अजब रसायन होतं. तिच्या फक्त नावाने गेली 10 वर्षे मला तिच्याशी जोडून ठेवलंय. तिचं माझ्याकडे आकर्षित होणं याला कदाचित प्रेम म्हणता येणार नाही. तेव्हा ती 12वीच्या वर्गात शिकत होती. माझी कामाला जाण्याची आणि तिची क्लासला जाण्याची वेळ एकच होती. आम्ही दोघं एकाच बस स्टॉपवर उतरायचो. बसमधून उतरल्यावर थोडं चालत गेल्यावर ती न चुकता माझ्याकडे मागे वळून पाहायची आणि गालात गोड हसायची. तिचं हसणं नव्हे तर ती हसल्यावर तिच्या गालाला पडणाऱ्या खळ्या मला खूप आवडायच्या. या दरम्यान तिच्या आणि माझ्या आयुष्यात एक घटना घडली, ज्या घटनेमुळे आम्ही दुरावलो. त्या घटनेवर मी एक कथा लिहिली. ती एका प्रसिद्ध दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर काही वर्षांनंतर मला अपघाताने ती माझ्या एका जिवलग मित्राची बहीण असल्याचे कळले आणि मग मी पूर्णतः माघार घेतली, ती कायमचीच. त्यानंतर मी तिच्या भानगडीत कधीच पडलो नाही. पण माझ्या कथेतील नायिकेचं नाव मात्र बऱ्याचदा सुषमाच असायचं, कारण ते नाव माझ्यासाठी देणगी ठरत होतं. मी माझ्या आयुष्यात सर्वात जास्त वेळ खर्च केला होता तो कवितासाठी. आता मी तिला विसरण्याचा प्रयत्न करीत होतो, पण ती आजही माझा पिछा सोडायला तयार होत नव्हती. कवितावर माझं एकतर्फी प्रेम होतं, पण आमच्यात संवाद कधीच झाला नव्हता. तिने प्रतिभाला माझ्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न का केला असावा? माझ्याबद्दल तिच्या मनात अचानक प्रेम का निर्माण झालं असावं? की कोणीतरी माझ्या प्रेमात स्वतःहून पडलंय हे पाहून तिचा अहंकार दुखावला असावा? ती प्रतिभासोबत जशी वागली तसा तिचा स्वभाव खचितच नव्हता.
माझ्याकडून कधीच कोणावर जाणून बुजून अन्याय झाला नाही. मग मी कवितावर तरी अन्याय कसा करू शकतो? माझ्याबद्दल तिच्या मनात काही असेल नसेल, पण एकदा चर्चा करून सारं स्वच्छ करायलाच हवं असा विचार विजय करीतच होता. इतक्यात प्रतिभा आल्यावर तो तिच्यासह खरेदीला निघून गेला. एक दिवस बस स्टॉपवर विजयला कविता दिसली असता तो तिच्या जवळ गेला. तो बोलण्यापूर्वीच कविता त्याला म्हणाली, अभिनंदन प्रतिभा आणि तुझं लग्न ठरल्याबद्दल. हिम्मत करून मला कधी का नाही विचारलंस की माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही? त्यावर विजय तिला म्हणाला, मी तुला विचारायला घाबरत नव्हतो. मी घाबरत होतो तो मी मिळवलेल्या माझ्या नावाला, माझ्या निष्कलंक चारित्र्याला. ते मी कोणासाठीही गमवायला तयार नव्हतो. तू का नाही विचारलंस? विजयने प्रश्न करताच कविता म्हणाली, मी विचारलं असतं तर तुला माझ्या चारित्र्याबद्दल शंका आली असती, अशी मला भीती वाटत होती. तू माझ्या गोऱ्या रंगाला आणि माझ्या तारुण्यावर फिदा झाला आहेस असंही मला वाटत होतं. पण त्यानंतर तुझ्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या कित्येक जणी मी पाहिल्या आणि माझं मत बदलत गेलं. सुरुवातीला तू जे बोलायचास त्या मला थापा वाटायच्या. तुझ्या राहण्यात आणि बोलण्यात खूप तफावत होती. म्हणजे तुझं राहणं चित्रपटातील नायकासारखं आणि बोलणं एखाद्या साधूसारखं. तुझ्यावर त्या तरुणी लट्टू का होत असत ते कोडं मला आजही उलगडत नाही. कदाचित ते तुलाही उलगडलेलं नसावं. सुरुवातीला मला वाटत होतं तुला माझ्यासोबत फक्त टाइमपास करण्यातच रस असावा. पण नंतर जसजसा तू मला कळत गेलास तसतशी मी तुझ्या प्रेमात आकंठ बुडत गेले. पण हे सर्व कळेपर्यंत वेळ निघून गेली होती आणि तू प्रतिभाच्या प्रेमात पडला होतास. मी माझ्या परीने प्रतिभाला तुझ्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो फसला. त्यावर विजय म्हणाला, माझ्या हृदयात आजही तुझ्यासाठी जागा मोकळी आहे. पण आता माझ्यावर माझा नाही तर प्रतिभाचा अधिकार आहे. माझ्या मनात आता तुझ्याबद्दल कसलाच किंतु परंतु नाही. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर जर आपण पुन्हा समोर आलो तर मी तुला नक्कीच ओळख दाखवेन. अनोळखी होणार नाही, हा माझा तुला शब्द आहे. त्यावर कविता विजयला म्हणाली, तू तुझ्या आयुष्यात इतरांच्या सुखासाठी असंख्य गोष्टींचा त्याग केलास. आज मी तुझ्या आणि प्रतिभाच्या प्रेमासाठी माझ्या तुझ्यावरील प्रेमाचा त्याग करते. कविता डोळ्यात आलेले अश्रू पुसत जाताना प्रतिभाने लांबूनच पाहिले आणि विजयच्या जवळ येताच तिने विजयला विचारले, काय म्हणत होती तुझी माझी प्रेमिका? काही नाही, आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देत होती. त्यावर किंचित रागावत प्रतिभा म्हणाले, माझ्या नशिबाचा हेवा आणखी किती जणींना वाटणार आहे देव जाणे. मला तर वाटतं लग्नानंतर पहिल्यांदा मला तुझीच नजर काढावी लागेल. प्रतिभाने केलेल्या या विनोदावर प्रतिभासह विजयही मनमुराद हसला. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनेलवर नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या रोमॅन्टिक हृदयस्पर्शी प्रेमकथा, बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच असलेली घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याची सूचना लगेच तुम्हाला मिळेल. तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.